माणसं एकाच आयुष्यात खूप भूमिका बजावत असतात. म्हणजे फक्त रंगभूमीवरची माणसं नाही, सगळीच माणसं. रंगभूमीवर भूमिका बजावणं थोडंसं सोपं आहे, कारण तिथे करावेच लागतात. तिथे तुम्हाला दिलेल्याच असतात तशा भूमिका, आणि दिग्दर्शक करूनच घेत असतो. पण प्रत्यक्ष जीवनामध्ये विविध भूमिका रंगवायच्या किंवा तसं जगायचं हे तसं कठीण आहे. आणि नट म्हणून जरी गाजत असला एखादा माणूस, तरी प्रत्यक्ष जीवनात तो कशा वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो, आणि त्या कशा लोकांच्या कधी लक्षात येत असतात, कधी नसतात. आणि ज्यांच्या लक्षात येत असतात त्यांना कायम कुतूहल वाटत असतं. तसं मला सदाशिव अमरापूरकरांबद्दल कायम कुतूहल वाटत आलं आहे. मी त्यांचा फॅन आहे की नाही हा प्रश्नच नाही, कारण त्यांनी खलनायकाचंही काम केलं आहे आणि लोकनायकाचं म्हणजे लोकमान्यांचंही काम केलं आहे. पण कायम मला असा प्रश्न पडला की हे सगळं करत असताना त्यांनी त्यांच्या जीवनाचा स्रोत हा एकदम रंगभूमीवर कसा आणला? इतर कुठची माध्यमं का नाही निवडली? भूमिका तर बजवायच्याच होत्या. प्रश्न चांगला आहे. खरं तर मी रंगभूमीवर कसा आलो हा माझा मलाच प्रश्न आहे. कारण शाळेत असताना मला क्रिकेटची खूप आवड होती आणि मी आमच्या शाळेमध्ये ओपनिंग बॅट्समन आणि लेग स्पिनर म्हणून प्रसिद्ध होतो. आणि जेव्हा माझं शाळेतलं आयुष्य संपलं आणि मी महाविद्यालयात प्रवेश केला, तेव्हा आमच्या महाविद्यालयाचं एक वैशिष्ट्य होतं की तिथं दरवर्षी विद्यार्थ्यांनी बसवलेल्या एकांकिका विद्यार्थ्यांनी लिहायच्या, विद्यार्थ्यांनी त्याचं दिग्दर्शन करायचं आणि विद्यार्थ्यांनीच त्यात कामं करायची कोणालाही घेऊन, असं एक स्पर्धा तिथं ठेवल्या जायच्या. आणि अशा एका स्पर्धेमध्ये मला माझ्या मित्राने घेतलं आणि तेव्हापासून माझं क्रिकेट एकदम बाजूला पडलं आणि मी नाटकाकडे वळलो. खरं तर क्रिकेट बाजूला पडल्यामुळं मला खूप वाईट वाटलं. मी बरेच दिवस कॉमेंट्री पण ऐकायचो नाही. असं वाटायचं की परत मला क्रिकेट खेळावंसं वाटेल. आणि मी कुचबिहार पण अटेंड केलेली होती आणि त्यावेळेस तिथे गावस्कर पण आलेले होते. तोही तिथं त्याच काळात त्याच वयात होता. म्हणजे भारतीय संघ एका द्रविडला किंवा एका लक्ष्मणला मुकला असं नाही, एका अर्थाने बरं झालं. पण आता मी त्यातून मुक्त झालेलो आहे आणि तिथून जो माझा नाटकाचा प्रवास सुरू झाला तो आज तगायत चालू आहे. पण हे सगळं अहमदनगरला अहमदनगरमध्ये एवढं वातावरण होतं? म्हणजे हो, अहमदनगरमध्ये त्या काळामध्ये कॉलेजमध्ये तोरडमलांसारखे प्रोफेसर आम्हाला होते, मधुकर तोरडमलांसारखे, आणि इंग्लिश लिटरेचर ते शिकवायचे, ऑल माय सन्स. आणि त्यांची नाटकं दरवर्षी ते स्पर्धेत करायचे आणि ती गाजायची. आणि त्याला एक असं छान ग्लॅमर त्या काळात तोरडमलांना आलेलं होतं आणि त्यांचा अभिनयाविष्कार हे आता त्या गोष्टी ह्या आमच्या मनावर सतत बिंबलेल्या होत्या. आणि ह्या वन ॲक्ट प्ले कॉम्पिटिशन्स आमच्या कॉलेजमध्ये व्हायच्या. त्यानंतर पुणे विद्यापीठाचं फेस्टिवल असायचं, तेव्हा सतत काही ना काही कार्यक्रम नाटकाच्या संदर्भात आमच्या कॉलेजमध्ये चाललेले असायचे आणि अत्यंत सांस्कृतिक उत्तम वातावरण त्या काळात त्या कॉलेजमध्ये होतं आणि त्याचा फायदा मला भरपूर मिळाला. पण साधारण सगळ्यांचीच समजूत अशी आहे की असे कलागुण जरी असले कोणाच्या अंगात, तरी शेवटी ह्या मुंबईमध्ये येऊन थडकावं लागतं. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने नाव कमवायचं, पैसे कमवायचे अशा अर्थाने नव्हे, पण आपल्या कलागुणांचा पूर्ण आविष्कार व्हायचा असेल तर. हो, त्या दृष्टीनं एक संधी मला अशी चालून आली. ती गमतीदार गोष्ट आहे की मी एक स्पर्धेसाठी नाटक केलं होतं आणि स्पर्धेसाठी नाटक केल्यानंतर ते नाटक फायनलला पण केलं. त्यावेळेस आमची पहिली राऊंड नाशिकला असायची आणि फायनल राऊंड मुंबईत असायची. तर त्यामध्ये मी एका शिक्षकाची, आदर्श शिक्षकाची भूमिका केली होती. आणि त्यावेळेस भिकूपै आंगले, आता ते मुंबईत नाही आहेत, ते नाशकात होते, त्या काळात ते परीक्षक होते. आणि त्यांना माझा तो अभिनय इतका आवडला की त्यांनी गोवा हिंदू असोसिएशनला असं लिहिलं की हा एक माणूस आहे, याचा आपण खूप उपयोग करून घेऊ शकतो, हा तरुण मुलगा आहे. आणि
त्याच काळामध्ये डॉक्टर लागूंनी नटसम्राट सोडलं होतं, दत्ता भट्टांनी नटसम्राट सोडलं होतं, सतीश दुभाषी नटसम्राट करणार की नाही अशी शंका होती. म्हणून त्यावेळेस जे रामकृष्ण नाईक आहेत गोवा हिंदू असोसिएशनचे, त्यांनी मला बोलवलं आणि माझ्या हातात नटसम्राटचं स्क्रिप्ट दिलं आणि ते म्हणले तुम्ही शांता जोगांकडे जा आणि त्या तुमची परीक्षा घेतील. आणि मी शांता जोगांकडे गेलो, त्यांनी माझी परीक्षा घेतली आणि माझं सिलेक्शन झालं आणि त्या आनंदात मी घरी आलो. पण नंतर सतीश दुभाषींनी ते काम किती स्वीकारलं. सालची गोष्ट असेल? ही साधारणतः मला आता साल आठवत नाही, पण 20-25 वर्ष, 30? हां, नाही 20 वर्ष झाले असतील या 20 गोष्टीला. वर्षापूर्वी. आणि मग सतीश दुभाषींनी ते काम करायचं ठरवलं आणि ती माझी संधी हुकली. त्यानंतर रामकृष्ण नाईकांनी परत मला बोलवलं. ते म्हणले आम्ही एक नाटक करतोय बॅरिस्टर नावाचं, विजयाबाई ते डिरेक्ट करणार आहेत आणि त्याच्यामध्ये एक चांगले रोल आहेत, तर मी तुला विजयाबाईंकडे घेऊन जातो. तर ते मला विजयाबाईंकडे घेऊन गेले. तेव्हा विजयाबाईंनी सांगितलं की सॉरी, तो रोल मी आधीच गोखले आपला विक्रम गोखलेसाठी ठेवलेला आहे. आणि मग मी परत आलो. माझे वडील खुश झाले होते. आणि नंतर मला तिसरं बोलावणं आलं, ते म्हणजे दुर्वांची जोडी या संस्थेचं. त्यांनी त्यावेळेस परदेशी जे नाटककार आहेत सांगलीला असतात, त्यांचं नाटक सत्यम शिवम सुंदरम हे नाटक निवडलं होतं आणि आपले दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर हे ते बसवणार होते. आणि ते फायनलला मला परीक्षक होते आणि त्यांनी माझं काम पाहिलं होतं आणि ते म्हणले होते की त्या गृहस्थांना तुम्ही घेऊन या, नगरचे आहेत हे आहेत. आणि मग यांनी मोठ्या मुश्किलीनं माझा नगरचा पत्ता शोधून काढला आणि मला पत्र आलं आणि मी ते वडिलांना दाखवलं. तर वडील मला म्हणले तुझं मरण जर तिथंच लिहिलेलं आहे तर तू जा, आता काय करणार मी. आणि मग मी त्यांना येऊन भेटलो आणि आम्ही दारव्हेकरांना त्यांच्या ऑफिसमध्ये भेटलो आकाशवाणीच्या. तेव्हा त्यांनी मला अजिबात ओळखलं नाही. ते म्हणले की ते गृहस्थ पाहिजेत, असं आहे तसं आहेत. आणि एक तरुण मुलगा त्यांच्यासमोर उभं राहिल्यावर ते चकित झाले. ते म्हणले मला असं वाटलं होतं की हा खूप वृद्ध गृहस्थ असणार आहे. पण त्याही ठिकाणी परत आमची दांडी गुल झाली. म्हणजे असं की त्याच काळात कमलाकर सोनटक्केंनी आपलं मराठवाड्यातलं त्यांचं जे अभिनय शिक्षणाचं जे हे होतं त्याचा राजीनामा दिला होता आणि ते व्यावसायिक नाटकात त्यांनी पदार्पण त्यावेळेस करायचं ठरवलं. आणि मग मला तो जो प्रमुख प्राध्यापकाचा रोल होता तो न मिळता तो कमलाकर सोनटक्केंनी केला आणि मला त्यातलं एक दुय्यम भूमिका म्हणजे डबल रोल अशी मिळाली. आणि अशा पद्धतीनं मी व्यावसायिक नाटकात आलो. तू लोकमान्य टिळकांची जी भूमिका केलीस, ती लोकमान्य टिळकांची भूमिका ह्या लोकशाहीचं एक प्रकारे प्रतीक आहे. कारण लोकमान्य टिळक तर 1920 सालीच वारले. त्यांना स्वातंत्र्य बघण्याची संधी झाली नाही. जरी त्यांनी पाया सगळा रचला, प्रत्यक्षात संधी आली नाही. आणि तुझ्यासारखा लोकशाहीचं भान असलेला आणि रंगभूमीची जाण असलेला अशा माणसाला एकदम लोकमान्य टिळकांची भूमिका सादर करायची म्हणजे ते सगळा तो काळ आणायचा चेहऱ्यावरती, डोक्यामध्ये, बोलताना. हे सगळं कसं काय जमवलं असतं? कारण कठीण होतं, कारण काय असं रोल मॉडेल नाही आहे. हो, बरोबर आहे. खरं तर त्याच्या आधी मी लोकमान्य टिळकांची भूमिका जया आणि नचिकेत पटवर्धनांच्या 22 जून 1897 मध्ये केली होती. आणि जेव्हा मी तो चित्रपट पाहिला तेव्हा ती भूमिका मला अजिबात आवडली नव्हती. मी खूप डिस्टर्ब झालो होतो. आणि त्याच काळात त्या सिनेमावर परीक्षण लिहिताना दुर्गाबाई भागवतांनी असं लिहिलं होतं की हे लोकमान्य टिळक न वाटता हे एक रामोशी वाटत आहेत. आणि मला त्यांचं म्हणणं तंतोतंत पटलं होतं. पण त्यानंतर जेव्हा अमाल आला ना आणि माझ्याकडं ह्या फेमस ट्रायल ऑफ लोकमान्य तिलक ही सिरियलची जेव्हा कल्पना अमाल अलानाबाईंनी ज्यावेळेला घेतली त्यावेळेस मला प्रथम भीती वाटली की आपण हा रोल आता कसा परत करायचा. आणि मग मी लोकमान्य टिळकांच्या चेहऱ्याचं खूप बारीक सारीक अभ्यास केला. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्या नाकामध्ये मला बदल करणं आवश्यक आहे, माझ्या भुवयांमध्ये बदल करणं आवश्यक आहे. आणि त्या प्रकारे मी त्यांना सांगितलं की मी आधी हे प्रकार करून बघतो. भुवया म्हणजे काय तू पाहिलं फोटो? म्हणजे माझ्या भुवया अशा सरळ आहेत आणि लोकमान्य टिळकांच्या अत्यंत अशा व्यवस्थित पुढे जाऊन अशा मागं आलेल्या आहेत. त्यानंतर त्यांचं नाक सुद्धा माझ्यापेक्षा असं सरळ आहे. तर हे 2 बदल मी त्याच्यामध्ये केले आणि मग स्वतःचा फोटो काढला
हां. आणि मग मला असं वाटलं की मी लोकमान्य टिळकांच्या बराच जवळ जाऊन दिसतोय. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पोरवालचं जे कॅलेंडर आहे त्याच्यावरचे लोकमान्य टिळक लोकांना माहिती आहेत. हो. आणि मी जो लोकमान्य टिळकांचा रोल करणार होतो तो त्यांच्या मध्यम वयातला होता. हां. आणि जे आत्ता त्यांची चित्र आपल्याकडं म्हणजे फोटो अवेलेबल आहेत किंवा आपण पाहतो ती सगळी त्यांच्या उत्तर वयातली आहे. हां. बरं, त्यांच्यावर अशी एखादी डॉक्युमेंटरी किंवा त्या काळातली फिल्मही उपस्थित हो, नाही त्या काळात फिल्म जवळ नव्हतीच, जशा आज गांधींच्या वगैरे आहेत. त्यामुळं टिळकांना उभं करताना फार मोठं चॅलेंज मला स्वतःला टिळकांचे वाटलं. जुने फोटो पाहिले का मग? मी टिळकांचे जुने फोटो पाहिले, त्यांची पगडी, त्यांचं दिसणं, त्यांचं पाहणं, त्यानंतर टिळकांच्या ज्या काही सवयी होत्या म्हणजे सुपारी कातरण्याची सवय, त्यांना मूळव्याधीचा खूप त्रास व्हायचा त्यामुळे त्यांची बसण्याची एक वेगळी सवय होती. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या. हे झालं सगळं त्यांच्या फिजिकल कॅरेक्टरबद्दल. पण बोलताना टिळक कसे बोलणार हा एक माझ्या पुढं प्रश्न होता. कारण टिळकांचं कुठलंही भाषण मी ऐकू शकत नव्हतो. आणि म्हणून मग मी टिळकांवरची सर्व पुस्तकं वाचली, जी मिळतील ती पुस्तकं वाचली. आणि हळूहळू स्वतःला भिनवायला सुरुवात केली की तू लोकमान्य टिळक आहेस, लोकमान्य टिळक आहेस. आणि मग एकदा तो सगळा वेश, तो पेहराव अंगात घातल्यावर जे मला फिलिंग झालं की त्यातले 1-2 ठिकाणी मी चुका केलेल्या आहेत. म्हणजे मी डावा हात वर केला आहे कारण मी डावखरा आहे, पण टिळक डावखरे नव्हते. तर ते केलं आणि मग असं लक्षात आलं की आपल्याला बऱ्यापैकी हा प्रयत्न आपला सफल झालेला आहे. पण आता हा जो एक अभिनयाचा एक पाठ तो स्वयंसिद्ध पद्धतीने तू केलास, परंतु एक गृहस्थ काहीतरी अमेरिकेतनं आले होते इकडे आणि जे इथला अगदी रॉ म्हणता येईल, अगदी म्हणजे खऱ्या अर्थाने रस्त्यावरचा असा अभिनय त्यांनी प्रत्यक्ष पाहिला आणि तो ते ग्रंथित पाहतायत. त्यांचं नाव लू फर्मन. हां. ते अमेरिकन ज्यू आहेत आणि आत्ता जवळजवळ 66-70 वर्षाचे आहेत. मला वाटतं की मनमोहन सिंग पण अर्थमंत्री असताना ते भारतात आले होते. ते तिकडचे थिएटर वर्कशॉप वगैरे ते करायचे आणि त्यांना इथल्या स्ट्रीट थिएटरबद्दल म्हणजे लू फर्मन त्यांना इकडचा अभ्यास करायचा होता. म्हणून त्यांनी स्वतःच्या पैशाने 1 वर्षाची रजा घेऊन स्वतःच्या पैशाने ते इथे आले आणि ते भारतात म्हणजे दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सर्व फिरले. त्यांनी इथं जे उत्तर हिंदुस्थानात रामायणाचे जे मेळे वगैरे होतात ते पाहिले आणि इथल्या पूर्ण स्ट्रीट थिएटरचा त्यांनी अभ्यास केला. इथल्या स्ट्रीट थिएटरवर कुठल्या राजकीय, सामाजिक, धार्मिक गोष्टींचे परिणाम होतात, कुठले फोर्सेस त्यांना वापरतात, ते कुठल्या पद्धतीनं त्याचं प्रकटीकरण करतात आणि त्याचा आजूबाजूच्या जनमानसावर कसा परिणाम होतो, ते जे शोज करतात ते नक्की कुठं करतात, कशा प्रकारे करतात, त्यांचं खाजगी आयुष्य काय आहे, त्यांचं विचारधारा कुठली आहे, याचा त्यांनी जवळजवळ 1 वर्षभर अभ्यास केला. त्याच्यासाठी ते त्यांच्याबरोबर राहिले, खायले, प्यायले, त्यांच्याबरोबर रेल्वेतून हिंडले, 3rd क्लासमधून हिंडले, बसमधून हिंडले. त्यांनी सांगितलं तिथं ते झोपले आणि हळूहळू त्यांना भारतीय समाज जीवनाचं इतकं विविध दर्शन त्यांना झालं. त्यानंतर ते अमेरिकेत गेले, त्यांनी त्याच्यावर प्रबंध लिहिला, तो पास झाला आणि आता तिथं आपल्या इकडं जसे रिमांड होम सारख्या संस्था असतात, त्यातले जे वाईट वळणाला लागणारे मुलं आहेत, अशा प्रकारच्या मुलांना शिकवण्याचं काम ते करतात आणि ते शिकवण्याचं कामसुद्धा ते नाटकाच्या माध्यमातून करतात. म्हणजे संगीत शिक्षक आहेत, अभिनय शिक्षक आहेत, इतिहास शिक्षक आहेत, पण हे सगळं नाटकाच्या माध्यमातून त्यांना शिकवतात, असं त्यांचं काम चाललेलं आहे. तर ते जेव्हा वर्षभर इथे होते तेव्हा त्यांनी इथल्या हिंदुस्थानवर एक पुस्तक लिहिलं, इथल्या स्ट्रीट प्लेजवर पुस्तक लिहिलं. या निमित्तानं ते अनेक नाटककारांना, इथल्या मोठमोठ्या लोकांना भेटले, त्याबद्दलचे त्यांचे विचार आणि एकूण इथली विविधता, इथलं वंश म्हणजे धर्म, जाती, विविध भाषा याचा त्यांनी अत्यंत तटस्थपणे केलेला झालं का पुस्तक? ते आलं बाहेर? ते मॅन्युस्क्रिप्ट त्यांचं तयार झालं आहे आणि ते मला आणि सुनंदाला म्हणजे माझ्या बायकोला इतकं आवडलं की आम्ही त्याचं भाषांतर करायचं ठरवलं आणि जवळजवळ ते भाषांतर सुनंदानेच पूर्ण केलेलं आहे. ते मी फक्त वाचून बघतो आणि थोड्या सूचना असल्या तर करतो, पण ते आता लवकरच पूर्ण होईल. पण तू पण काहीतरी स्वतंत्र लिहितोयस ना, अभिनय काहीतरी? हो 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 हो. ते काय, ते म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळं आहे? ते पूर्ण ते खूप वेगळं आहे. एक रशियन खूप मोठा माणूस होऊन गेला, रिचर्ड बोलोस्कोवस्की. बरं. स्टॅनिस्लॉवस्की नाही, हां. बोलोस्कोवस्की. त्या माणसाचं एक छोटंसं पुस्तक माझ्या वाचनात आलं हां.
आणि त्या वाचनाचा माझ्यावर खूप परिणाम झाला आणि मला असं वाटलं की ज्या काळात मी धडपड करत होतो, नाटकं शोधत होतो, भूमिकेचा अभ्यास करत होतो, नाटकाचा अभ्यास करत होतो, त्या काळात जर मला हे पुस्तक वाचायला मिळालं असतं तर आज मी जो आहे त्याच्यापेक्षा काहीतरी आणखीन वेगळा झालो असतो. आणि आज जेव्हा मी नाट्य चळवळीकडे पाहतो तेव्हा पुण्या मुंबईत नाट्य चळवळ ही उरलेलीच नाही आहे, ही सगळी ग्रामीण भागात आता पसरलेली आहे. तेव्हा तिथं शिकवण्यासाठी जर कोणी नसतील तर अशा प्रकारचं एक अकॅडमिक पुस्तक आपण लिहावं असं मला वाटायला लागलं. आणि म्हणून मी अभिनय प्राथमिक 6 पाठ असं एक पुस्तक लिहायचं ठरवलेलं लिहितो आहे. आणि त्या पुस्तकामध्ये एक वयोवृद्ध असा ज्ञानवृद्ध असा माणूस आहे आणि त्याला भेटायला येणारी एक तरुणी आहे आणि ती तरुणी आणि तो माणूस यांच्यामधल्या संवादात म्हणजे एक प्रकारचं गुरु शिष्यच नातं आहे. आणि मग त्याच्यामध्ये अभिनय आहे, त्याच्यामध्ये लय आहे, त्याच्यामध्ये कॅरेक्टरायझेशन म्हणजे त्याला आपण काय म्हणू मराठीमध्ये व्यक्तिमत्व विकास म्हणू किंवा त्यानंतर ह्या सगळ्याचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे. म्हणजे नट हा सर्वार्थाने सगळा मोठा असायला कसा पाहिजे, त्याला सर्व प्रकारचं ज्ञान कसं असायला हवं याचा सगळा संवाद रूपाने आम्ही त्याच्यात मांडलेला आहे. त्यातले 4-5 भाग लिहून झालेले आहेत, अजून एक भाग लिहायचा आहे. तर पहिल्यांदा जेव्हा ती मुलगी त्याला भेटायला येतोय आणि नेहमीसारखी कॉलेज शाळेमधली मुलगी आहे आणि तिने एका नाटकात एक छोटीशी भूमिका केलेली आहे आणि तिला ती खूप लोकांनी तिचं कौतुक केलं आहे, तिच्या शिक्षिकेंनी खूप त्याचं कौतुक केलेलं आहे आणि तिला वाटतं की आता मी खूप मोठी नटी होणार आहे आणि म्हणून मोठ्या अभिमानाने ती याच्याकडे येते आणि म्हणते मला नाटकात काम करायचं, तुम्ही मला अभिनय शिकवा. आणि हा म्हणतो अभिनय म्हणजे काय खाण्याची गोष्ट आहे काय. आणि मग तो संवाद सुरू होतो आणि मग तो तिला शेवटी सांगतो की हे सगळं करून सुद्धा तुझ्याजवळ एक गोष्ट पाहिजे, ती म्हणजे प्रतिभा. ती नसेल तर काही उपयोग नाही. आणि मग 1 वर्षांनी परत ती मुलगी भेटायला येते. आता तिच्यात बरीच सुधारणा झाली. आता तिला एक नाटक मिळालेलं आहे. त्या नाटकामध्ये एक अनुभव हा एक प्रकार ते दिग्दर्शक तिला सांगतात की तुम्ही सूचना पकडा, अनुभव घ्या, हे फील करा. आणि हिला काही हे कळत नाही, तिला सगळा संवाद पाठ आहेत सगळ्या आहेत. मग ती परत हा प्रॉब्लेम घेऊन त्याच्यापाशी येते. मग त्यांच्या दोघात संवाद होतात आणि ती उत्तरं तिला मिळतात. म्हणजे मेकॅनिकल पद्धतीने जाता येत नाही, ती प्रतिभा लागते. पण अनेक वेळा आपल्याला असंही दिसलंय की प्रतिभेचा आविष्कार त्या व्यक्तीमध्ये होतो आणि नंतर त्याच्या मार्फत त्याला प्रसिद्धी मिळते. आणि एकदा ती प्रसिद्धी मिळाली की प्रतिभेपेक्षा सुद्धा प्रसिद्धीकडे लक्ष लागतं. मग ती प्रसिद्धी डोक्यात जाते आणि तशी एकदा डोक्यात गेले की मग ती घरात ती झिरपायला लागते, मुलांवरती झिरपायला लागते. आणि मग एक प्रकारचं वातावरण घरातलं हे ते त्या प्रसिद्धीच्या वलयामध्ये होतं. पण मला असं कळलंय की तुझ्या मुलींवरती मात्र ह्या प्रसिद्धी वलयाचा कुठेही कोणताही संस्कार तू होऊन दिलेला नाहीस किंवा झालेला नाही, योगायोगान झालेलं नाही किंवा होऊन दिलेला नाही काही नाही. उलट माझ्या मुली ह्या माझ्या चांगल्या टीकाकार आहेत. म्हणजे त्यांनी चुकून जर माझा एखादा सिनेमा TV वर बघितला किंवा अभिनय बघितला तर त्या माझी इतकी थट्टा उडवत असतात की मी त्यांना म्हणतो की हे थट्टेकर आयुष्य जे तुम्ही मला बहाल केलेलं आहे हे खरोखर. तुला काही 3 मुली आहेत? 3 मुली आहेत. तर पहिली मुलगी माझी सायली, आता ती अमेरिकेत असते, तिथं सायकोलॉजीमध्ये PhD करते आहे. माझी दुसरी मुलगी केतकी, ती आता निर्मला निकेतनमध्ये हे सोशल वर्क म्हणजे मास्टर इन सोशल वर्क MSW करते. आणि त्याचबरोबर तिनं श्याम बेनेगल बरोबर ती असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करते. तिने काही डॉक्युमेंटरीज वगैरे केलेले आहेत. ती चांगली कविता वगैरे करते. आणि माझी तिसरी मुलगी इकॉनॉमिक्स घेऊन BA झालेली आहे. तर पहिली मुलगी माझी स्कॉलर होती, तिनं वेगवेगळ्या विषयात खूप बक्षिसं मिळवले. माझी दुसरी मुलगी ही खूप स्वतंत्र बाण्याची आणि स्वतंत्र विचारांची आणि स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व मानणारी अशी आहे. आणि तिला कुठेही माझ्या नावाचा वापर केलेला आवडत नाही. म्हणजे इव्हन RTOच्या ह्याच्यात ती लायसन्स काढायला गेली तेव्हासुद्धा तिनं माझं नाव वापरलं नाही. आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी जेव्हा तिला विचारलं की अहो तुम्ही आत का नाही आलात, तेव्हा ती म्हणली नाही, मला लोकांच्याबरोबर रांगेत उभे राहूनच मला माझं लायसन्स काढायचं आहे. तर असे आहेत. पण त्याच्यासाठी मी आणि माझ्या पत्नीने काही वेगळे परिश्रम घेतले नाहीत. जे सर्वसामान्य माणसं मुलांना वाढवतात त्याच पद्धतीनं वाढल्या त्या.
या सर्वसामान्य शाळा कॉलेजात जातात त्याच कॉलेजमध्ये पण त्या तुझी गेल्या. पत्नी म्हणजे सुनंदाजीचा तू उल्लेख केलास, ती तुझी लहानपणचीच मैत्रीण किंवा काय काय म्हणायचं त्याला? हो. लहानपणची म्हणजे आम्ही इयत्ता पहिलीपासून आज तागायत बरोबर आहोत. तीही नगरची आहे. फक्त ती पहिल्या बाकावर बसायची आणि मी शेवटच्या बाकावर बसायचो. तिला 80-90% मार्क मिळायचे आणि मला 40% मार्क मिळायचे, एवढाच आमचा फरक. तिला चांगले मार्क्स मिळाल्यानंतर तिला डॉक्टर व्हायचं होतं. दोन्ही मिळून 120% होतात. तिला डॉक्टर व्हायचं होतं, पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिला ते होता नाही आलं. म्हणून मग तिनं BSc केलं. पण आम्ही बरोबरच प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि कॉलेजमध्ये होतो. तिनं माझ्याबरोबर नाटकातून कामं केली, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. तिनं स्वतः अत्यंत सुंदर कविता त्या काळी केलेल्या आहेत. आणि असं आमची छान मैत्री झाली आणि मैत्रीतूनच आमचं लग्न झालं. पण लहानपणापासून ओळख असणं किंवा मैत्री असणं वेगळं आणि त्याचं एका लग्नाच्या नात्यात रूपांतर झालं की त्याला एक वैचारिक भावनिक अशी एकजूट असावी लागते. म्हणजे एकत्व वैचारिक भावनिक जर नसेल तर ती लहानपणापासून ओळखच नाही आणि काही फारसा फरक पडत नाही. तर तुझे जे काही सामाजिक भान तू कायम तुझ्या ह्याच्यात दाखवलंयस नाटकात किंवा मुख्यतः नाटकाच्या बाहेरच्या जीवनामध्ये, तसंच तो तुमच्या जीवनाचा धागा आहे असं म्हणता येईल का? एकूण जीवनामध्ये तुमचा जो क्रम राहिला त्याच्यामुळे? नाही. काय आहे की आम्ही सुरुवातीपासून एकमेकांना ओळखत असल्यामुळं मी कशा प्रकारचा धडपड्या माणूस आहे हे तिला कल्पना होती. आणि तिनं मला चक्क सांगितलं होतं की तुला जी नाटकं वगैरे करायची तू जरूर कर. माझे वडील पूर्णतः विरुद्ध होते याच्या. त्यांना मी काहीतरी व्यवसाय करावा, आता लग्न झालंय, हे करावं ते करावं असं वाटत होतं. पण तिनं सांगितलं की नाही, तुला जे वाटतं ते तू कर. मी LICमध्ये नोकरी करते, आपल्याला जेवढे पैसे मिळतील त्याच्यात आपण आपला प्रपंच चालवू. तुला ज्या दिवशी वाटेल की तुला काही करता येत नाही त्या दिवशी ये, आपण काही मग तुला वाटेल तो व्यवसाय तू कर. पण असं पाठबळ तिच्याकडनं मिळाल्यामुळं मी एकदम सुसाट धावत सुटलो. असा एक भक्कम पाठिंबा कायमस्वरूपी मला तिचा खरं मिळालेला. आपल्याकडच्या खूप कुटुंबांमध्ये असं शक्य आहे की जिथे रोल्स नवरा आणि बायको हे नवरा आणि बायकोचे जे प्रचलित रोल्स आहेत, हो. म्हणजे नवरा ब्रेड अर्नर आणि बायको फक्त सुगृहिणी, हे उलटं पालटं करता येतं. त्याच्यातनं अधिक क्रिएटिव्ह लाईफ जगता येतं. हे तू तुझ्या ह्याच्यातनं दाखवलंच आहेस. आणि खरं म्हणजे अशा बहुरंगी म्हणता येईल किंवा बहुरंगी माणसाबरोबर कितीतरी वेळ बोलता येईल, परंतु वेळेची मर्यादा असते. तर त्या वेळेच्या मर्यादेचं भान ठेवून मला असं वाटतं आपण थांबूया. चालेल. परंतु एक मात्र मला नक्की वाटतं की प्रेक्षकांना अशी हुरहुर राहणार की ही मुलाखत अजून चालायला हवी होती. ती मलाही तशी आहे. पण तरी पण तू आलास वेळात वेळ काढून. धन्यवाद. धन्यवाद. आपण बोलू.